आज दिवसभर नुसती घाई घाई घाई, हे भरू का ते भरू, ते भरू का हे भरू. तुम्हाला सांगते एका बॅगेमध्येच आम्ही चौघांचे सगळं काही कपडे वगैरे सगळे पॅक केले. आणि तोवर पटकन आठवलं की काहीतरी मला मशीनवर शिवायचं होतं, मग ते शिवायला घेतलं. आणि तोवर मुलींनी सुद्धा धांगडधिंगाणा घातला होता, कारण त्या नुकताच शाळेत जाऊन आल्या होत्या. त्या काय शाळेत जायला मागत नव्हत्या का, आता गावी जायचं आहे. येस येस येस, आम्हाला आज गावी जायचं आहे. तर का तर एक स्पेशल असं ओकेशन आहे, म्हणजे फॅमिली फंक्शन आहे, म्हणजेच माझ्या मिस्टरांच्या मामाच्या मुलाचं लग्न आहे. तर त्यासाठी जाणं बनतंच, आणि स्पेशली जाणंच बनतं कारण खूप जवळचं आहे. तर चला, आज पूर्ण बॅग बघू शकता तुम्ही, खचाखच भरलेली आहे. आणि चेनसुद्धा बॅगेची लागू शकत नव्हती. तोवर चिमू म्हणते की आहा हा मम्मीने बॅग तोडली. तर पप्पा पटकन आले. पप्पा म्हणाले नाही ना, चेन काय तुटलेली नाही आहे, चेन दुसरी आहे ती लावून घ्या. तर पटकन रिक्षामध्ये बसलो, का तर उशीर झालेला होता. आणि ऑटोही मिळत नव्हते, तर ऑटो पकडून पटकन आम्ही स्टॉपवर आलो. तर बघतो काय बस काय आमची ट्रॅव्हल्स काय आलेली नाही आहे. तोवर चिमू म्हणते अय्या उगाचच आपण लवकर आलो, एवढ्या लवकर यायची काय गरज होती. तर ठीक आहे. तोवर पप्पा म्हणत होते की आता शाळेतून काय आपल्याला सुट्टी मिळालेली नाही आहे, तर पटकन बाईला आता कुठून लेटर लिहून द्यायचं. लेटर आता लिहून तर चिमूनच द्यायचं आहे, आम्ही काही देऊ शकत नाही आहे. आता काय माहिती नेक्स्ट टाईम टीचर्स चिमूला अलाव करतात की नाही शाळेमध्ये, काय आयडिया नाही आहे. तर चला, आम्ही मस्तपैकी ट्रॅव्हल्समध्ये बसलेलो आहोत. तर उद्याचा व्हिडिओ तुम्हाला नक्की येईल गावाकडचा आमचा. तर स्टे ट्यून.